Class 7th, topic 2nd, plant structure and function, part 3. तर प्रिव्हियस सेक्शनमध्ये आपण प्लांट्सचा जो महत्त्वाचा पार्ट आहे की ज्याला आपण लीफ असं म्हणतो याचा आपण अधिक अभ्यास केलेला आहे. आता आज आपण काय करायचं आहे, टुडे व्हॉट वी विल डिस्कस अनदर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्लांट विच इज नथिंग बट कॉल्ड ॲज फ्लावर. ओके, तर पहा काय म्हटलंय, केअरफुली ऑब्झर्व ए फुल्ली ओपन्ड हिबिस्कस फ्लावर. आता इथे काही माहिती दिलेली आहे, ती माहिती आपण इथं घ्यायची आहे. ओके, सो काय म्हटलंय पहा, फ्लावर्स मे हॅव ए लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिकल. ओके, सो फ्लावरमध्ये एखाद्या प्लांटचं फ्लावर जर आपण घेतलं तर त्याला लॉंग किंवा शॉर्ट स्टॉक म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण देठ म्हणतो तो असतो, विच इज कॉल्ड ॲज पेडिकल. सो यू कॅन सी हिअर आय हॅव हिबिस्कस फ्लावर. तर याचा जो देठ आहे तो तुम्ही पाहू शकता. याचा स्टॉक जो आहे तो लांब असा आहे, विच इज कॉल्ड ॲज पेडिकल. सो सायन्समध्ये या स्टॉकला पेडिकल असं म्हणतात. ओके, देन पुढे काय म्हटलंय पहा, सो यू कॅन सी इन द व्हिडिओ स्टॉक ऑफ द फ्लावर विच इज कॉल्ड ॲज पेडिकल. ओके, नाव इट इज विजिबल हिअर, यू कॅन सी हिअर. नाव पुढे काय म्हटलंय पहा, वन एंड ऑफ द पेडिकल इज अटॅच्ड टू द स्टेम. आता हे फ्लावर जे आहे याचा जो दुसरं टोक आहे, सेकंड एंड, हा प्लांटच्या स्टेमला अटॅच झालेला असतो. सो धिस पार्ट ऑफ फ्लावर, कोणता, आता इकडच्या बाजूला फ्लावर आहे पण हा जो स्टॉक आपल्याला दिसतोय, पूर्ण जो स्टॉक आपल्याला दिसतोय या व्हिडिओमध्ये, हा जो एंड आहे हा स्टेमला अटॅच झालेला असतो प्लांटचा. ओके, देन one end of the pedicle is attached to the stem. So again flower having stalk, and this stalk is called as pedicle, and one end of the pedicle is attached to the stem of the plant. While आता हा एंड जो आहे हा स्टेमला अटॅच आहे, while other end, आता याचा जो दुसरा पार्ट आहे तो तुम्ही इथं पाहू शकता. सो सेकंड पार्ट और other end of the flower you can see here, it is greenish in color. हा जो ग्रीनिश पार्ट दिसतोय आपल्याला हा आहे प्लांटचा स्टॉकचा म्हणजे पेडिकलचा दुसरा पार्ट आहे. धिस पार्ट इज एक्सपांडेड अँड सॉलन. हा थोडा मोठा आहे, एक्सपांडेड म्हणजे पसरलेला आणि सॉलन म्हणजे फुगीर आहे. सो यू कॅन सी हा जो स्टॉक आहे, स्टॉक जो आहे किंवा पेडिकल जो आहे तो अतिशय पातळ आहे. पण जर आपण दुसरा एंड पाहिला, हा कसा आहे, एक्सपांडेड आणि सॉलन, पसरट आणि फुगीर असा दिसतोय आपल्याला. देन it is called as receptacle. So this end of the stalk which is expanded as well as what, it is swollen, this end is called as what, receptacle. Petals and other parts of the flower are supported on receptacle. आता याच्यावरती हा जो रिसेप्टॅकल आहे याच्यावरती तुम्हाला हे पेटल्स दिसतात फ्लावरचे, हे सगळे पेटल्स किंवा हा जो अदर पार्ट आहे हा रिसेप्टॅकलच्या वरती सपोर्टेड आहे, म्हणजे याच्यावरती येतो, त्याला त्या रिसेप्टॅकलचा आधार मिळतो. ओके, देन कॅलॅक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर डिफरंट पार्ट्स ऑफ द फ्लावर. आता याच्या व्यतिरिक्त आपण पहिल्यांदा पाहिला पेडिकल, देन रिसेप्टॅकल, आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्लांट्सच्या फ्लावरचे पार्ट आहेत की ज्यामध्ये कॅलॅक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम असे 4 पार्ट्स आपण स्टडी करायचे आहेत वन बाय वन. आता यामध्ये पहिला पार्ट येतोय कॅलॅक्स. ओके, सो इन बड कंडिशन द पेटल्स आर कव्हर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स. आता हे पूर्ण उमललेलं फूल आहे, हे कम्प्लिटली ग्रोथ झालेलं फ्लावर आहे. पण ज्यावेळी बड कंडिशन असते म्हणजे कळीच्या रूपात जे फूल असतं, सो वी हॅव दिस बड. ओके, आता याच्यामध्ये ज्या पेटल्स आहेत, पेटल्स म्हणजे काय, पाकळ्या, फुलांच्या पाकळ्या, हे ॲक्च्युली ह्या पेटल्स जे आहेत हे याच्या आतमध्ये बंदिस्त आहेत असं आपल्याला इथं दिसतंय. ओके, सो काय म्हणले पहा, इन बड कंडिशन द पेटल्स आर कव्हर्ड बाय लीफ लाईक पार्ट कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. सो ह्या कळीमध्ये, ह्या बडच्या आतमध्ये जे पेटल्स आहेत ते ह्या ग्रीन कलर्ड पार्टने कव्हर झालेले आहेत. ओके, सो धिस ग्रीन कलर्ड पार्ट इज कॉल्ड ॲज, ग्रीन कलर्ड लीफ लाईक पार्ट इज कॉल्ड ॲज सेपल. ह्याला म्हणायचं सेपल. ज्यावेळी
फ्लावर हे बर्डच्या कंडिशनमध्ये असतं, कळीच्या रूपामध्ये असताना हा जो ग्रीन कलर पार्ट आहे ज्याच्या आतमध्ये पेटल्स म्हणजे फुलांच्या पाकळ्या आतमध्ये आहेत, सो धिस ग्रीन कलर्ड पार्ट इज कॉल्ड ॲज सेपल्स. ओके. आणि फूल पूर्ण उमलल्यानंतर हे सेपल्स जे आहे हे कशामध्ये कन्वर्ट होतं, कॅलॅक्समध्ये कन्वर्ट होतं. दे फॉर्म कॅलॅक्स. सो याच्यानंतर फूल पूर्ण उमलल्यानंतर याला काय म्हणायचं, सेपल्स नंतर आपण जाऊन म्हणतो कॅलॅक्स. सो दॅट इज अबाउट फर्स्ट पार्ट. सो अगेन in bud condition petals are covered by leaf like part which is called as sepals which are green in color and they form calyx. Then second part येतोय corolla. This is made up of colorful parts called petals. आता ह्या पूर्ण ज्या पाकळ्या दिसत आहेत तुम्हाला, so this colored part, okay, they are called as they are made up of petals, पाकळ्यांपासून बनलेलं आहे. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स. एक माहिती विचारलेली आहे, वेगवेगळ्या फ्लावर्सचे पेटल जे आहेत त्याचा कलर, स्मेल आणि काय शेप जो आहे तो ऑब्झर्व करायला सांगितलेला आहे. सो कोणकोणते प्लांट सांगितलेत पहा. ऑब्झर्व द कलर, शेप अँड स्मेल ऑफ द फ्लावर्स ऑफ रोज, क्रिसेंथेमम, हिबिस्कस, हिबिस्कस आपण पाहतोय इथं, अँड मोगरा अँड कनेर अँड तगार. तर एवढ्या प्लांट्सच्या फ्लावर्सचा आपल्याला करोला म्हणजेच पेटल्स की ज्याला आपण मराठीमध्ये पाकळे आहेत ते ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. यानंतर नेक्स्ट पार्ट जो येतोय त्याला अँड्रोशियम असं म्हणतात. सो नेक्स्ट पार्ट इज कॉल्ड ॲज अँड्रोशियम ऑफ फ्लावर. ओके. सो इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. फ्लावर्सचा मेल रिडक्टिव्ह पार्ट जो आहे त्याला अँड्रोशियम असं म्हणतात. सो आपल्याला माहिती असेल फ्लावर्स परफॉर्म रिप्रोडक्शन इन प्लांट्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सो रिप्रोडक्शन म्हणजे प्रोसेस, या प्रोसेसमध्ये प्रत्येक सजीव आपल्यासारखाच दिसणारा दुसरा सजीव निर्माण करतो. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक देमसेल्फ. धिस प्रोसेस इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. सो प्लांट्समध्ये पण रिप्रोडक्शन होतं आणि रिप्रोडक्शनसाठी चे दोन प्रकार आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन पॅरेंट्स असतात, एक मेल पॅरेंट असतो आणि एक फिमेल पॅरेंट असतो. सो या केसमध्ये आपण जर फ्लावर पाहिलं तर अँड्रोशियम हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स. तर ह्या फ्लावरच्या मध्ये जर तुम्ही पाहिला तर इथं जो येलोइश पार्ट आपल्याला दिसतोय वरती टोकाला, हा जो येलोइश पार्ट आहे, सो धिस पार्ट, धिस होल, हे लहान 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 आलेले दिसत आहेत धाग्यांसारखे स्ट्रक्चर जास्त प्रमाणात या स्टॉक वरती. ओके. सो थोडं क्लिअर करूया आपण ते. सो या मध्ये जी फिलामेंट आहे या फ्लावरच्या, या फिलामेंटच्या वरती येलो कलर्ड म्हणजे स्टॉक वरती असे लहान लहान धाग्यांसारखे स्ट्रक्चर आपल्याला आलेले दिसतात. हे सगळे अँड्रोशियम आहेत. ओके. आणि याच्यामध्ये काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमिन. यातला एक जर पार्ट आपण प्लग केला आणि बाजूला काढला, आता हा अतिशय लहान आहे, सो तुम्हाला दिसू शकेल की नाही मी सांगू शकत नाही. सो यातला एक सिंगल पार्ट जो आहे याला स्टॅमिन असं म्हणतात. इट इज कॉल्ड ॲज अ स्टॅमिन. आणि स्टॅमिनमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये, सो दिस इज व्हेरी स्मॉल पार्ट, यू कॅनॉट सी बाय इन द व्हिडिओ, बट तुम्ही पाहू शकता फ्लावरमध्ये एखादं फ्लावर घेऊन. तर या स्टॅमिनमध्ये वरती जो पार्ट आहे, याच्यामध्ये दोन पार्ट असतात स्टॅमिनमध्ये. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट, अँथर अँड फिलामेंट. अँथर अँड फिलामेंट. तर ह्या प्रत्येक स्टॅमिनमध्ये एक धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे आणि त्या धाग्यावरती एक असा फुगीर भाग आहे. सो धिस विच इज कॉल्ड ॲज अँथर. जो फुगीर भाग आहे धाग्यावरती त्याला अँथर म्हणायचं आणि जे धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे त्याला फिलामेंट असं म्हणतात. सो ओव्हरऑल लक्षात घ्या की हा आहे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. सो अगेन अँड्रोशियम इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स. Each stamen is made up of anther and filament. So remember this thing. तर आपण इथं एक इमेज घेतलेली आहे. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता ह्या स्टॉकवरती जो प्रत्येक पार्ट दिसतोय तो स्टॅमिन आहे आणि स्टॅमिनमध्ये एक फिलामेंट धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या डोक्यावरती फुगीर भाग आहे. ओके. सो हा जो फुगीर भाग आहे त्याला अँथर म्हणतात आणि हा जो फिलामेंट सारखा स्ट्रक्चर दिसतोय, सो धाग्यासारखा स्ट्रक्चर असतो त्याला फिलामेंट असं म्हटलं जातं. सो दॅट इज अबाउट अँड्रोशियम
ऑफ द प्लांट, अँड्रोशियम ऑफ द फ्लावर. तर आता काय म्हणलंय पहा, इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. ओके, दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. जर आपण पाहिलं, हा वरती जो भाग दिसतोय मधून एक ट्यूब सारखं स्ट्रक्चर गेलंय, आपण व्हिडिओमध्ये पण पाहू शकता. हा जो पूर्ण पार्ट आहे तो मी बाजूला काढून घेतो. ओके, तर इथे सो दिस पार्ट, ओके, सो दिस पार्ट, दिस ओव्हरऑल पार्ट इट इज कॉल्ड ॲज कार्पेल. आणि कार्पेलमध्ये स्टिग्मा हा जो वरती पार्ट दिसतोय त्याला स्टिग्मा असं म्हटलं जातं. आणि हा जो मध्ये ट्यूब गेलेली आहे त्याला स्टाईल असं म्हटलं जातं. इव्हन तुमच्या बुकमध्ये पण याची इमेज दिलेली आहे, ती पण आपण बघू. ओके, सो अकॉर्डिंग टू युअर बुक you can see here, this is called as stigma. ओके, हा वरचा जो टोक दिसतोय तुम्हाला हे लाल लाल रंगामध्ये, दिस इज कॉल्ड ॲज स्टिग्मा. देन मध्ये जी ट्यूब आहे स्टिग्मा पासून निघालेली आहे त्याला स्टाईल म्हणायचं. आणि याचा बेसचा जो पार्ट आहे त्याला ओव्हरी असं म्हटलं जातं. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज कॉल्ड ॲज गायनोशियम. इट इज मेड अप ऑफ कार्पेल्स. याच्यामध्ये कार्पेल्स पासून बनलेलं असतं ते. आणि कार्पेल म्हणजे काय, हे स्टिग्मा प्लस ही मिडल ट्यूब की ज्याला स्टाईल म्हणलंय, आणि बेस जो आहे ओव्हरी. सो अशा ह्या 3 पार्ट पासून बनलेली असते. टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड. तर तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, हा जो फ्लावर आहे याचा व्हर्टिकल सेक्शन घ्यायचा आहे विथ द हेल्प ऑफ व्हॉट, शार्प ब्लेड. शार्प ब्लेड घेऊन तुम्ही तो व्हर्टिकल सेक्शन घेऊ शकता. अँड व्हॉट यू हॅव टू डू दॅट, take a vertical section by cutting the flower vertically from stigma to pedicle. म्हणजे इथून सुरू करायचं पेडिकल पासून ते स्टिग्मा पर्यंत किंवा स्टिग्मा पासून पेडिकल पर्यंत व्हर्टिकल सेक्शन घेतलेलं आहे. इथं आपल्याला इमेज मध्ये दिसतोय. बोथ सेक्शन्स ऑफ फ्लावर विल बी सीन टू हॅव सेम स्ट्रक्चर. म्हणजे हा पण सेक्शन पाहिला किंवा हाही सेक्शन पाहिला तर दोन्हींचं स्ट्रक्चर आपल्याला सारखं दिसतंय. आफ्टर मॅच्युरिटी anther burst and the pollen grains which are released fall on the stigma. आता इथे ॲक्च्युली रिप्रोडक्शन कसं होतं पहा, हे जे अँथर्स आहेत येलो कलर्ड आपल्याला दिसतात, हे काय होतात आफ्टर मॅच्युरिटी. आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे पूर्ण वाढ झाल्यानंतर हे अँथर फुटतात, बस्ट होतात, की ज्यामध्ये पोलन ग्रेन्स, परागकण म्हणतो आपण त्याला, विच आर रिलीज्ड दे विल फॉल ऑन द स्टाईल. ते इथून रिलीज झाल्यानंतर स्टाईलवरती येऊन पडतात. ओके, धिस कॉल्ड ॲज पोलिनेशन. या प्रोसेसला आपण पोलिनेशन म्हणजेच परागीकरण असं म्हणतो. ड्यू टू पोलिनेशन ओव्ह्युल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. आता इथं जरा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, अँथर बस्ट झाल्यानंतर जे आफ्टर कंप्लीट ग्रोथ, आफ्टर मॅच्युरिटी, अँथर बस्ट अँड पोलन ग्रेन्स, जे पोलन ग्रेन्स फॉर्म होतात ते स्टाईलवरती येऊन पडतात. आणि तिथून हे पोलन ग्रेन्स हे आतमध्ये ह्या स्टाईल थ्रू आतमध्ये ओव्हरीपर्यंत जातात आणि तिथं फर्टिलायझेशन प्रक्रिया होते. फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जो आहे तो एकत्र येतो, फलन असं मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि हा जो फर्टिलायझड ओव्ह्यूल म्हणजे एग म्हटलं जातं, एक सेल असं म्हटलं जातं, की जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, हा फर्टिलायझड ओव्ह्यूल जो आहे हा पुढे होऊन त्याच्यातून सीड तयार होतं. अँड द ओव्हरी डेव्हलप्स इन टू फ्रूट. सो पुन्हा एकदा अँथर बस्ट होतात, पोलन ग्रेन्स हे स्टिग्मावरती येऊन पडतात, तिथून ते स्टाईल म्हणजे या ट्यूबमधून ओव्हरीपर्यंत जातात. आणि इथं गेल्यानंतर हे पोलन ग्रेन्स ओव्ह्युल्स म्हणजे एक सेल बरोबर कंबाईन होतात, तिथं त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि ह्या फर्टिलायझेशनमधून सीड तयार होतो, की जो सीड पुढे जाऊन नवीन प्लांट तयार करतो त्यासारखाच. आणि राहिलेला जो ओव्हरीचा पार्ट आहे हा पुढे जाऊन फ्रूट म्हणजे फळामध्ये रूपांतरित होतो. सो दॅट इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. सो 1 by 1 हे पार्ट लक्षात घ्यायच्यात. सो ॲट फर्स्ट पेडिकल, की ज्याला आपण स्टॉक असं म्हणलं. देन पेडिकलचा जो एक्सपांडेड आणि सॉलन पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणलं, रिसेप्टॅकल. ओके, देन रिसेप्टॅकलवरती काय काय असतं, कॅलॅक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. देन कॅलॅक्स हे बर्ड कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला सेपल असं म्हणतात. आणि पुढे जाऊन हे सेपल्स जे आहेत
कधीवरती जे हिरव्या रंगाचं आवरण असतं त्याला सेपल म्हणायचं. हे पुढे जाऊन कॅलॅक्समध्ये रूपांतरित होतं, म्हणजे फूल उमलल्यानंतर त्याच सेपलला पुढे जाऊन आपण कॅलॅक्स असं म्हणतो. देन करोला म्हणजे काय, फुलांच्या पाकळ्या, दे आर मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स. सो त्याचा वेगवेगळा शेप किंवा कलर किंवा स्मेल असतो हे आपल्याला माहिती आहे. देन अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. आपण इथं हिबिस्कस फ्लावरचा विचार करतोय. सो हे जे दिसतंय हे सगळं अँड्रोशियम आहे. हा येलो कलर्ड पार्ट हा अँड्रोशियम आहे. आता याच्यामध्ये लहान लहान धाग्यांसारखे स्ट्रक्चर दिसतात, याला स्टॅमेन्स म्हणायचं. आणि प्रत्येक स्ट्रक्चर जो आहे यामध्ये अँथर आणि फिलामेंट असतं. जर आपण यातला प्रत्येक सिंगल पार्ट जर बाजूला घेतला तर त्यावरती येलो कलर्ड फुगीर भाग आहे टोकावरती, खाली धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे. सो येलो कलर्ड पार्ट जो आहे त्याला अँथर म्हणायचा आणि खाली धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे त्याला फिलामेंट म्हणायचं. याच्यानंतर आपण जातोय गायनोशियम, विच इज नथिंग बट फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. आता हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला आपण कार्पेल असं म्हणतो. जसं अँड्रोशियमला आपण स्टॅमेन्स म्हटलं तसं गायनोशियमला कार्पेल्स पासून बनलेला असतो गायनोशियम. आता कार्पेल म्हणजे काय, तर पुन्हा एकदा यामध्ये स्टिग्मा, देन स्टाईल म्हणजे ही मधली ट्यूब आणि ओके, आणि हा जो बेसचा पार्ट आहे याला ओव्हरी असं म्हणायचं. ओके, सो गायनोशियम मेड अप ऑफ कार्पेल्स अँड कार्पेल्स कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. तर आपण याचा व्हर्टिकल सेक्शन घेतलाय. सो वी हॅव टेकन व्हर्टिकल सेक्शन ऑफ हिबिस्कस फ्लावर, की जो दोन्ही बाजूला आपल्याला सारखा दिसतो. ओके, देन आता फलन किंवा रिप्रोडक्शन कसं होतं, आफ्टर मॅच्युरिटी झाल्यानंतर हे जे अँथर्स आहेत हे बस्ट होतात आणि यातले पोलन ग्रेन्स म्हणजे परागकण बाहेर पडतात आणि हे स्टिग्मावरती येऊन पडतात. ओके, सो दे फॉल ऑन स्टिग्मा. या प्रक्रियेला दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज पोलिनेशन. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो व्हॉट इज पोलिनेशन? सो आफ्टर मॅच्युरिटी अँथर बस्ट अँड पोलन ग्रेन्स रिलीज्ड अँड दे फॉल ऑन द स्टिग्मा. इट इज कॉल्ड ॲज पोलिनेशन. आणि या पोलिनेशनमध्ये काय होतं की हे जे परागकण आहेत, पोलन ग्रेन्स आहेत, ह्यातले जे पोलन ग्रेन्स हे स्टाईलमधून खाली ओव्हरीपर्यंत येतात. पोलन ग्रेन्स म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे हे लक्षात घ्या. आणि ओव्हरीमध्ये एग सेल्स असतात की ज्याला ओव्हिल्स असं म्हटलंय, की जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. सो पोलन ग्रेन्समधून आलेला मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आणि ओव्हरीमध्ये असलेला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट यांचं फर्टिलायझेशन होतं. हे एकत्र कंबाईन होतात आणि यातून सीड्स तयार होतात की ज्याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. ओके, सो इट फॉर्म सीड. आणि जो ओव्हरीचा राहिलेला पार्ट आहे यातून फ्रूट तयार होतं. सो दॅट इज अबाउट फ्लावर. सो फ्लावर इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ प्लांट. ऑफ व्हॉट यूज टू प्लांट आर इन्सेक्ट्स फ्लिटिंग अबाउट अराउंड इट्स फ्लावर. तर एक प्रश्न विचारलाय की फ्लावर्स भोवती जे इन्सेक्ट असतात घोंगावणारे, याचा प्लॅन्टच्या फ्लावरला काय उपयोग आहे, तर पोलिनेशनसाठी. व्हेन एव्हर दिस इन्सेक्ट सिट ऑन द फ्लावर, सो पोलन ग्रेन्स stick to their body, and when they move to the another flower, so they transfer pollen grain from anther to stigma. ओके, सो पोलिनेशनसाठी ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे किंवा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, काही फ्लावर्स घ्या आणि त्यांचे नंबर ऑफ सेपल्स फ्री का युनायटेड आहेत, फ्री म्हणजे मुक्त म्हणजे सेपरेट आहेत का एकत्र आहेत, देन नंबर ऑफ पेटल्स किती आहेत, पेटल्स पुन्हा फ्री का युनायटेड आहेत, आणि फॉर्म ऑफ अँड्रोशियम आणि गायनोशियम हे कशा प्रकारचे आहेत हे तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. सो दॅट इज अबाउट फ्लावर. फ्लावर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. देन लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. सो आत्ताच आपण पाहिलं की आफ्टर पोलिनेशन, फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो ओव्हरीचा पार्ट आहे तो फ्रूटमध्ये रूपांतरित होतो आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजेच आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट एकत्र आल्यानंतर सीड तयार होतं. सो we eat many different types of fruits. Each type of fruit has its own characteristics. So तुम्ही बऱ्याच प्रकारची फळं पाहिलेली आहेत. प्रत्येक फळाची चव वेगळी असते, रंग वेगळा असतो, बरोबर का. सो दे हॅव्हिंग ओन कॅरेक्टरिस्टिक्स. देर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट एटसेट्रा. सो कशामध्ये आपल्याला व्हेरिएशन आढळतं. सो देर इज fruits having different shape, different color, different taste. Okay, mango contains only one seed, whereas the jackfruit consists of many small fruitlets, each with its ओन सीड. मँगोमध्ये एकच सीड असतं आपल्याला माहिती आहे, पण जॅकफ्रूट म्हणजे फणसामध्ये एकापेक्षा जास्त सीड्स असतात, लहान लहान फ्रुटलेट्स असतात त्यामध्ये, की ज्याला आपण
गरे असं म्हणतो फणसाचे. सो फ्रुटलेट्स आणि प्रत्येकामध्ये एक एक सीड असतं. ऑब्झर्व द फ्रूट ऑफ बर ऑर झिझिपस मँगो. सो काही प्लांट्सचे फ्रूट ऑब्झर्व करायला सांगितल्यात, लाईक चिक्कू, ॲपल एटसेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्हाला काय दिसून येतं? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन अँड शेल. प्रत्येक फ्रूटला जे आवरण आहे किंवा स्किन जे आहे किंवा शेल म्हणजे कवच आहे हे वेगळं असतं. फ्लेशी पार्ट्स ॲज वेल ॲज फ्रूट्सच्या मध्ये सीडच्या भोवती जो पार्ट आहे तो फ्लेशी पार्ट असतो, हा पण वेगळा असतो प्रत्येक फ्रूटमध्ये. ॲज वेल ॲज सीड्स. सो सीड्स आर ऑल्सो डिफरंट. म्हणजे आणखी इथं व्हेरिएशन दिसतं. ईच फ्रूट हॅव्हिंग अ डिफरंट स्किन ऑर शेल अँड फ्लेशी पार्ट अँड सीड. इन केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅशो, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. ओके, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या झाडाचं जे बी आहे फळाच्या बाहेर असतं. सो इन विच प्लांट सीड इज आउटसाइड द फ्रूट, दॅट इज कॅशो म्हणजे काजू. इथं तुम्हाला दिसतंय. सो हे जे बी आहे हे फळाच्या बाहेरच्या बाजूला आहे. आणि एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सोक द सीड्स ऑफ पी म्हणजे वाटाणा, देन व्हीट गहू, राईस तांदूळ, ज्वारी, ग्राउंडनट भुईमूग इन वॉटर फॉर 3 to 4 hours. तर 3 ते 4 तास हे जे फ्रूट्स सीड्स आहेत हे पाण्यामध्ये भिजवायला सांगितलं. प्रेस द सीड विथ युअर फिंगर अँड ऑब्झर्व देम. आणि ते प्रेस करायचे आणि आपण त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. विच सीड्स गेट डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. सो कोणतं सीड हे 2 भागामध्ये विभाजित होतं. सो सीड्स विच गेट डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स दे आर कॉल्ड ॲज डायकॉटिलिडिनस सीड. आता इथं सीडचे टाईप आहेत. सो सीड जर आपण 2 भागामध्ये इक्वल पार्टमध्ये डिव्हाइड करू शकत असेल या प्रोसेसमध्ये, तर त्याला डायकॉटिलिडिनस प्लांट असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये असे 2 भाग होत नाहीत, एकच पार्ट राहतो, त्याला मोनोकॉटिलिडिनस प्लांट असं म्हणतात. मराठीमध्ये याला द्विदल आणि एकदल बी असं म्हटलं जातं. सो डायकॉटिलिडिनस प्लांट ऑर सीड मीन्स व्हॉट? इट कॅन बी डिव्हायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. So seed is seed consisting of 2 equal parts, while monocotyledonous plant or seed contains only one part. It cannot be divided into 2 parts. So याच्यामध्ये एकच पार्ट असतो. So that is about seed. तर इथे हा आपला युनिट संपलेला आहे की ज्यामध्ये आपण प्लांट्सचे वेगवेगळे पार्ट स्टडी केले, ज्यामध्ये आपण फ्रूट्स पाहिला, फ्लावर्स पाहिले, स्टेम पाहिलं, लीफ पाहिलं आणि प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येकाचं फंक्शन वेगळं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बिकॉज प्लांट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. आपल्याला जे अन्न लागतं किंवा आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी वनस्पती आपल्यासाठी उपयोगी आहेत. तर त्यांचं स्ट्रक्चर आणि प्रत्येक स्ट्रक्चरचं फंक्शन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो हा पार्ट महत्त्वाचा आहे. फ्लावर्स हा जो पार्ट आहे त्यामध्ये रिप्रोडक्शन इन प्लांट्स साठी हा फ्लावर्स हा पार्ट महत्त्वाचा आहे. सो यावरती जरा जास्त भर द्या. आणि याच्यानंतर आपण पुढचा युनिट सुरू करणार आहोत. सो इथंपर्यंत आपला सेकंड युनिट संपलेला आहे. नेक्स्ट सेशनमध्ये प्रोबेबली आपण काही क्वेश्चन आन्सर्स डिस्कस करू. आणि सर्वांना एक विनंती आहे की आपलं व्हिडिओ केअरफुली ऑब्झर्व करा, पहा. काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि हा चॅनल जो आहे हा आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.